माळेगाव साखर कारखान्याची मतमोजणी सुरू आहे। ब वर्ग गटातून अजित पवार यांचा विजय झालाय। अजित पवार यांना ब वर्ग गटामध्ये 91 मतं मिळाली आणि विरोधी उमेदवाराला फक्त 10 मतं मिळाली। उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत। शरद पवारांच्या पॅनलकडून सुद्धा जोरदार टक्कर दिली गेली आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये आता गुणाल कुणाचा हे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल। दृश्य बारामतीतले आपण बघतोय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार चेअरमन पदासाठी रिंगणात आहेत। शरद पवारांच्या पॅनलकडूनही जोरदार टक्कर निवडणुकीत दिली गेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जयकुमार, आतापर्यंतचा निकाल काय हाती आलाय? आतापर्यंत आता हे जे 34 टेबल त्यावरती जी मतमोजणी सुरू आहे, 34 त्या मतदार केंद्रांचे मतपेट्या त्या 34 टेबलवरती आणण्यात आलेल्या आहेत। त्या 34 टेबलवरती आता त्याची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा 3 टप्प्यांमध्ये ते 3 टप्पे केलेले आहेत। गट आहेत एकूण 6 गट आहेत। या 6 गटांपैकी माळेगाव, पंधारे आणि सांगवी यांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। यांची संपूर्ण आकडेवारी आता थोड्याच वेळात समोर येईल। परंतु आता जर ज्या चिठ्ठ्या बाहेर येत आहेत त्या चिठ्ठ्यांवरती बघून असं समजतंय की जे सांगवी भाग आहे ते चंद्रअण्णा त्यांचा बालेकिल्ला आहे चंद्रअण्णांचा, त्या ठिकाणी चंद्रअण्णांना जास्त ठिकाणी मतदान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे जे माळेगाव आहे आणि पंधारे आहे तिथे बी क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांच्याकडनं त्यांच्या भाषणामध्ये सतत सांगितलं जात होतं की पॅनल टू पॅनल मतदान पाहिजे, परंतु तसं चित्र आता दिसत नाहीये। पंधारे असेल आणि माळेगाव असेल त्या ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं चित्र पाहायला मिळते। अजित पवारांचं जे नीलकंठेश्वर पॅनल आहे त्याला माळेगावमध्ये आणि पंधारेमध्ये अधिकचं मतं आहेत आणि तर चंद्रराव तावरे यांना सांगवीमध्ये अधिकचं मतं आहेत। त्यामुळे आता पुढचे जे अजून 3 गट राहिलेले आहेत या 3 गटांमध्ये खांडस, शिरवली, निरावागज आणि बारामती या 3 गटांवरती पण आता संपूर्ण निवडणुकीचं चित्र अवलंबून आहे। आणि आता काही थोड्याच वेळात या संपूर्ण 3 गावांची मतमोजणीची आकडेवारी समोर येईल। त्यात कळेल की या 3 गावांमध्ये कोणाला मताधिक्य जास्त मिळालेलं आहे हे स्पष्ट होईल। अगदी, आणि त्याच्यामुळे ती मतमोजणी झाली की पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येऊ। सध्या धन्यवाद जयकुमार दिलेल्या माहितीसाठी।